पालघर को साइबर अपराध मुक्त बनाने की पहल, साइबर सुरक्षित पालघर अभियान का शुभारंभ। महाराष्ट्र के पालघर जिले में साइबर अपराध तेजी से बढ़ रहे हैं, जिससे आम नागरिकों को भारी आर्थिक नुकसान हो रहा है। इसी को रोकने के लिए पालघर पुलिस प्रशासन और जिला प्रशासन ने मिलकर साइबर सुरक्षित पालघर अभियान की शुरुआत की। इस अभियान का शुभारंभ 23 मार्च रविवार को पालघर के वन एवं पालक मंत्री गणेश नायक ने कलेक्टर कार्यालय में किया। पालघर के एएसपी बाला साहेब पाटिल ने बताया कि साइबर अपराधियों पर नकेल कसने के लिए पुलिस को अत्याधुनिक तकनीक और एआई आधारित साइबर फोरेंसिक उपकरणों से लैस किया जा रहा है। इसके अलावा पुलिस गांव-गांव जाकर साइबर सुरक्षा को लेकर जागरूकता अभियान चला रही है। पालघर जिले की जनसंख्या 17 लाख से अधिक है, जहां साइबर ठगी का आंकड़ा लगातार बढ़ रहा है। 2023 में 7.30 करोड़ रुपए की ठगी दर्ज की गई थी, जबकि 2024 में यह आंकड़ा 18 करोड़ रुपए तक पहुंच गया है। साइबर सुरक्षा जागरूकता अभियान के तहत आयोजित चित्रकला प्रतियोगिता में हजारों छात्रों ने भाग लिया। इन प्रतिभाशाली छात्रों को मंत्री गणेश नायक के हाथों सम्मानित किया गया। पालघर पुलिस और जिला प्रशासन के इस प्रयास से जिले को साइबर अपराध मुक्त बनाने की दिशा में बड़ा कदम उठाया गया है। प्रशासन हे लोकाभिमुख अधिक गतिशील व पारदर्शक पद्धतीने चालावे याकरता दिनांक 7 जानेवारी 2025 ते दिनांक 16 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये राज्यात 100 दिवसाचा सातकलमी कार्यक्रमांतर्गत विशेष मोहीम हाती घेतलेली आहे। त्याच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा पोलीस दल हे लोकाभिमुख व गतिमान व्हावे व सामान्य नागरिकांना पोलीस दलामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सेवा वेळेत तसेच काही सेवा पोलीस स्टेशनला न येता सुद्धा मिळाव्यात या दृष्टिकोनातून पालघर जिल्हा पोलीस दलाने वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतलेले आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजीच्या 50 दिवसाच्या अंतरिम प्रगती मूल्यमापनामध्ये महाराष्ट्रातील सर्व पोलीस जिल्ह्यामध्ये पालघर जिल्हा या कार्यालयाचा प्रथम क्रमांक आलेला आहे। आपण ज्या नाविन्यपूर्ण सेवा देत आहोत त्याच्यामध्ये प्रथमतः पालघर पोलीसची वेबसाईट, या बाबतीमध्ये पालघर जिल्हा पोलीस दलाची वेबसाईट ही युजर फ्रेंडली बनवण्यासाठी व लोकांना सहजपणे त्याचा वापर करता यावा यासाठी 22/1 पासून ती गो लाईव्ह करण्यात आलेली आहे। या वेबसाईटवर नागरिकांच्या सोयीसाठी टेनंट इन्फॉर्मेशन, रिपोर्ट लॉस्ट अँड फाउंड, ऑनलाईन कंप्लेंट्स, ई चालान, नॅशनल सायबर रिपोर्ट पोर्टल, ब्लॉक स्टोलन मोबाईल फोन, पासपोर्ट सेवा इत्यादी सुविधा ह्या नव्याने देण्यात आलेल्या आहेत। आतापर्यंत 915 नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेतलेला आहे आणि आतापर्यंत वेबसाईटला 1 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांनी भेटी दिलेल्या आहेत। आपल्या जिल्ह्यामध्ये जी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहे यासाठी औद्योगिक संदर्भात कुठलीही तक्रारी असतील तर इंडस्ट्रियल ग्रीव्हन्स टॅब हा वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। पालघर जिल्ह्यामध्ये साधारणतः 2500 लाईव्ह इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त कामगार या ठिकाणी काम करतात। केंद्र व राज्य शासनाच्या सर्व प्रोजेक्ट्स हे सुरळीत असून औद्योगिक गुंतवणुकीमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या बैठका हे घेण्यात आलेल्या आहेत। औद्योगिक क्षेत्रातील निराकरण करण्यासाठी या टॅबचा वापर हा संबंधित औद्योगिक उद्योग ज्यांचा आहे त्यांना सहजपणे करता येऊ शकतो। आपल्या वेबसाईटवर व्हॉट्सअप चॅट बॉक्स व एआय बेस चॅटबॉट सुरू करण्यात आलेला आहे। नागरिकांना तात्काळ मदतीसाठी 22 जानेवारी 2025 पासून वेबसाईटवर 24/7 व्हॉट्सअप चॅट बॉक्स तयार करण्यात आलेला आहे। यामध्ये नागरिकांना लोकेशन पाठवून तात्काळ मदत देण्याची सोय करण्यात आलेली आहे। यासाठी प्रशिक्षित अंमलदारांची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे। आतापर्यंत साधारणतः 250 लोकांनी या उपक्रमाचा लाभ घेतलेला आहे। सायबर क्राईम जनजागृती व तक्रार नोंदण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस चॅट बॉक्स तयार करण्यात आलेला आहे, त्याचाही वापर सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे। सायबर सुरक्षित पालघर ही मोहीम या अभिनव उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेला आहे। याचा उद्देश असा आहे की पालघर जिल्हा आपल्याला माहित आहे की 17 लाख लोकसंख्येच्या पालघर जिल्ह्यामध्ये म्हणजे पोलीस जिल्ह्यामध्ये साधारणतः 875 गावे आणि 2100 पाड्या आहेत। यामध्ये 77% लोक हे आदिवासी बहुल आहेत। जिल्ह्यात बोईसर, वाडा, पालघर या ठिकाणी साधारणतः 2,500 इंडस्ट्रीज आहेत। याच्यामध्ये काम करणारे साधारणतः 2.5 लाख लोक आहेत। या सर्व लोकांना शासनाच्या ज्या लोकाभिमुख योजना आहेत जसे PM किसान योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजना असतील त्याचे पैसे थेट लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात।
या योजनेच्या नावाखाली सायबर गुन्हे हे एपीके फाईल्स बनवून फिशिंग, हॅकिंग व इतर पद्धतीने त्यांची फसवणूक करतात. पालघर जिल्ह्यामध्ये 2023 मध्ये साधारणतः 7.5 कोटी रुपयाची फसवणूक झालेली आहे आणि 2024 मध्ये याची संख्या ही 18 कोटीपर्यंत गेलेली आहे. म्हणजे आपल्या जिल्ह्यातील 18 कोटी रुपयाची फसवणूक ही सायबरच्या माध्यमातून झालेली आहे. याच्यामध्ये अशा व्हल्नरेबल सिच्युएशनमध्ये पोटेन्शियल व्हिक्टीम यांना सायबर सुरक्षा प्रदान करण्यासाठी ही सायबर सुरक्षित पालघर ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये कार्यपद्धती अशी आहे की या अभियानामध्ये स्थानिक कलाकारांनी बनवलेले छोटे व्हिडिओ, 2 मिनिटाचे व्हिडिओ हे तयार करण्यात आलेले आहेत. साधारणतः टोटल 35 मिनिटाचा हा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये सायबर गुन्हे कोणत्या प्रकारचे होतात, ते गुन्हे होऊ नयेत यासाठी काय करायचं आहे आणि गुन्हे होत असतील तर त्या बाबतीमध्ये कोणाशी संपर्क साधायचा आहे या बाबतीमधलं मार्गदर्शन त्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेलं आहे. हे सर्व माहिती घेऊन आमचे अंमलदार अधिकारी हे प्रत्येक गावामध्ये दररोज संध्याकाळी 6 ते 9 या वेळामध्ये जातात आणि त्या ठिकाणी उपस्थित लोकांना हे व्हिडिओ दाखवून त्यांचे सायबर संदर्भातील कुठल्याही तक्रारी असतील याच्याविषयी मार्गदर्शन करतात. आतापर्यंत साधारणतः 5 लाख लोकांपर्यंत प्रत्यक्ष हा कार्यक्रम पोहोचलेला आहे आणि 7 लाख लोकांपेक्षा अधिक हे व्हर्च्युअली हा कार्यक्रम पोहोचवण्यामध्ये आपल्याला यश मिळवलेलं आहे. यामध्ये काही लोकांना सायबर फ्रॉड होत असताना त्यांनी रिपोर्टिंग केल्यामुळे साधारणतः तीन लोकांनी प्रत्यक्ष याच्यामध्ये येऊन आम्हाला सांगितलेलं आहे की सायबर संदर्भातले गुन्हे, डिजिटल अरेस्ट आणि इतर प्रकारचे गुन्हे होत असताना त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आणि त्यांचे लाखो रुपये याच्यामुळे निश्चितपणे वाचलेले आहेत. याचबरोबर ई प्रणाली सिस्टीम ही पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आपल्याला माहित आहे ही प्रणालीचा उपयोग करून पेपरलेस ऑफिस करून आपण वेळेत काम, इफिशियंट काम हे करू शकतो. आपल्या जिल्ह्यामध्ये पालघर पोलीस दलाने संपूर्ण पोलीस स्टेशन, एसडीपी ऑफिस आणि एसपी ऑफिसमध्ये ही ऑफिस प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये 266 वापरकर्ते हे सध्या त्याचा वापर करत आहेत. व्हिजिटर्स मॅनेजमेंट सिस्टीम ही आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये प्रत्येक येणारा व्हिजिटर जो आहे, कंप्लेंट जो आहे त्याची नोंद त्यामध्ये घेतली जाते आणि व्हिजिटरचं सॅटिस्फॅक्शन झालं की नाही झालं या संदर्भात कंट्रोल रूमच्या स्पेशल सेल मार्फतीने त्याची फोन करून चौकशी केली जाते की तुम्हाला त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर किती वेळ थांबावं लागलं, तुमचं काम झालं किंवा नाही झालं, त्याची काय अडचण होते का या संदर्भातला फीडबॅक घेतला जातो आणि फीडबॅक जर निगेटिव्ह आला तर या बाबतीमध्ये संबंधित पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकारी यांच्या संदर्भातली प्रशासकीय कारवाई करण्यात येते. त्यामध्ये पुढचं ऍप्लिकेशन जे आहे ते थर्ड ऍप्लिकेशन, याच्यामध्ये स्मार्ट पेट्रोलिंगच्या माध्यमातून आपल्याकडे याच्या वेगवेगळे व्हायटल इन्स्टॉलेशन आहेत. महत्वाच्या ठिकाणी पोलिसांनी गस्त करणं आवश्यक आहे. अशा ठिकाणी QR कोड लावण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी रात्री पोलीस त्या ठिकाणी जाऊन QR कोडचं स्कॅनिंग करतात आणि त्यांची हजेरी त्या ठिकाणी लागते. पोलिसांचं अस्तित्व त्या ठिकाणी होतं आणि गुन्हेगारीला निश्चितपणे आळा घालण्यासाठी त्याचा अत्यंत सकारात्मक वापर होतो आहे. दुसरं जे ऍप्लिकेशन आहे ते आपल्या रिक्षा वापरकर्त्यांसाठी, महिला ज्या आहेत महिलांच्या सुरक्षेसाठी, महिलांना हे समजलं पाहिजे की आपण कोणत्या रिक्षामध्ये बसलेलो आहोत, कोणाबरोबर आपण प्रवास करतो आहोत, त्याचा सुरक्षित प्रवास व्हावा या दृष्टिकोनातून प्रत्येक रिक्षामध्ये QR कोड लावण्यात आलेला आहे. या QR कोडच्या माध्यमातून आपल्याला पॅसेंजरला QR कोड स्कॅन केल्यानंतर रिक्षा संदर्भातली संपूर्ण माहिती, ड्रायव्हर संदर्भातली संपूर्ण माहिती ही त्यांना उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर पोलीस स्टेशनचा नंबर आणि कॉन्टॅक्ट कोणाशी करायचं या संदर्भातली माहिती सुद्धा त्यांना उपलब्ध होणार आहे. याचा उपयोग सर्व प्रवासी महिला भगिनी ह्या सातत्याने घेत आहेत. पालघर जिल्हा पोलीस दलाने नागरिकांसाठी देण्यात आलेल्या सेवांचा नागरिकांच्या चांगल्या प्रकारे फायदा सध्या होतोय. त्याबद्दल चांगल्या प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत. कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गडचिंचली या ठिकाणी साधूंच्या हत्याकांडानंतर पालघर जिल्ह्याचा नकारात्मक प्रतिमांचे रूपांतर सर्व क्षेत्रामध्ये प्रगतशील जिल्हा म्हणून होत आहे. माननीय केंद्रीय गृहमंत्री यांच्या सर्वेनुसार कासा पोलीस स्टेशन हे देशातील 15व्या क्रमांकावर आलेलं आहे आणि ते पोलीस स्टेशन सध्या राज्यामध्ये 1ल्या क्रमांकावर आहे. पालघर जिल्हा गतिशील पोलीस प्रशासन याच्या निमित्ताने सर्वे आता झाले, त्याच्यामध्ये 1ल्या क्रमांकावर आहे. तसेच गेले 2 वर्षापासून जनसंवाद अभियान हे अभियान सुरू आहे. यामध्ये पोलीस व जनता यांचे संबंध अधिक सलोख्याचे होत आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाचे महत्वाकांक्षी प्रकल्प सुरळीत सुरू राहण्यास मदत होत आहे. भविष्यातही पालघर पोलीस दल शासनाचे लोकाभिमुख उपक्रम यशस्वीपणे राबवून जिल्हा पोलीस दलाची व त्यातून शासनाची प्रतिमा नक्कीच उंचावेल यात मला शंका नाही. या संपूर्ण कार्यक्रमाच्या संदर्भात पालघर जिल्ह्यामध्ये जो सायबर सुरक्षित जिल्हा मोहीम चालू आहे त्यालाही अतिशय चांगला प्रतिसाद येत आहे आणि आपण सर्वांनी या बाबतीमध्ये अधिक चांगला प्रतिसाद देऊन आपला जिल्हा सायबर गुन्हेमुक्त करण्यासाठी सातत्याने मदत करावी हीच विनंती. जय हिंद.